तुमच्या सगळ्यांची चौकशी होणार, सगळ्यांचे जबाब नोंदवून घेतले जातील, त्यामुळे मी विचारलेल्या प्रश्नांची पटापट उत्तरं द्यायची। मिस्टर अँड मिसेस सुर्वे, तुम्हाला कुणावर संशय? कशाबद्दल? तुमचा मुलगा सत्यजित सुर्वे याचा घातपात झाल्याच्या संशयाबद्दल बोलते। मग ती तू शोधून काढला पाहिजे ना, आम्हाला कशाला विचारतीस? विचारले तेवढ्या प्रश्नाची उत्तरं द्या। तुमचा कुणावर संशय? तसं काही सांगता येणार नाही। बर, सत्यजित सुर्वे घरातून बाहेर पडताना त्याचा कुणाबरोबर वाद, कुणाबरोबर भांडण झाले का? तुझ्याशीच वाद झाला असेल, तूच कारणीभूत आहे माझ्या सत्याच्या जाण्याला, ही मी समजायला कुकलून कुकलून सांगितलंय। मिस्टर जयदीप, त्या दिवशी सत्यजित सुर्वेने सोडायला तुम्हीच गेला होतात ना? तुम्हाला तिथे काही संशयास्पद वाटलं? नाही, तसं काय नाही वाटलं। ठीक आहे, या। तुम्हाला काय माहिती आहे का? मला नाही, काही नाही। मिस्टर माने, तुमचं सत्याबरोबर काही बोलणं झालं होतं का? नाही, त्याचा मला फोन आलता फक्त, दिल्लीला जाणार 2 दिवस अर्जंटमध्ये, एवढाच मला कॉल झाला। आणि मी त्यावेळी उत्तर भारत फिरायला गेलो, इथं नव्हतो। मी तर असतो तर मग जाऊन दिलं नसतं त्याला। आपण कोण आहात? आपण कोण? माझ्याच घरातून मलाच विचारतेस आपण कोण? तुम्ही असाल 3 स्टार वर्दीवाला इन्स्पेक्टर, पण मी रिटायर्ड लान्स नाईक, हवालदार, नायब सुभेदार, सुभेदार, सुभेदार मेजर हनुमंतराव धनाजीराव सुर्वे, रिटायर्ड इन 1986। त्यामुळे मी तुमच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील नाही। तुमच्या पदाचा आदर आहेच, पण माझ्याही पदाचा आदर ठेवा आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्या। इन्सल्ट, कोर इन्सल्ट। काका, काका, चिडू नका, चिडू नका। मंजू, अगं हे माझे सक्के काका आहेत, मिलिटरी रिटायर्ड आहेत, आजच आलेत, सत्याचं कळलं म्हणून आलेत। आजच आलेत? हो। ते अचानक? कधी ऐकलं नाही तुमच्याबद्दल, कुणाच्या तोंडून तुमचं नाव पण नाही ऐकलं। इतकी वर्ष इथं फिरकला नाही, आज सत्याचं कळलं म्हणून आला? तो असताना यावंसं नाही वाटलं? ऐ, तू आता मुलाखत घेणार आहेस माझी? साधे प्रश्न आहेत। बरेच वर्ष मी भारत भ्रमंतीवर होतो, काश्मीर पासून कन्याकुमारीला जाताना मध्ये कुठंच सातारा लागत नाही, आणि तशातही रव्याशी पूर्वी माझा पत्रसंवाद चालायचा, आणि आता काही वर्षांपूर्वी फोनवर संवाद चालायचा। झालं का अजून काही विचारायचे प्रश्न? 3 स्टार वर्दीवाला इन्स्पेक्टर मॅडम, मग आता अचानक यावं कसं वाटलं? काश्मीर पासून कन्याकुमारीला जाताना मध्ये सातारा पण लागतो, तेव्हा नाही आवडलं? हा बरोबर आहे, आताच काय आवडलं तुम्हाला? तुमचं मत कोणी विचारलंय? बोला, इतक्या वर्षांनी कसं येणं केलं? वा रे वा, चांगलाच पेचट टाकण्यासारखा प्रश्न विचारला की तुम्ही। हरकत नाही, मी पण सत्यजित सुर्वे आहे, पेच प्रसंगातून कसं बाहेर पडायचं हे चांगलंच माहित आहे मला। वाघमारे मॅडम, आता मजा बघा तुम्ही।
3 स्टार वर्दीवाल्या इन्स्पेक्टर मॅडम. काश्मीर वरून कन्याकुमारीला जाताना मध्ये कुठंच साधारा लागत नाही. तुमचं भूगोलाचं ज्ञान जरा कच्चच वाटतंय मला. विषयांतर करू नका. विचार